नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये बघूयात। या महासंगमात आता कला आणि अद्वैत या दोघांचं तर आता एकमेकांशी जुळते। कला आता खुशून मोती कसे एकमेकात ओवायचं हे अद्वैतला खुशून सांगत असते। त्यानंतर आता इकडे रोहिणी आणि गायत्री तर खूपच चिडतात, कारण दिनेश आणि नैना या दोघांना एकही काम व्यवस्थित जमलेले नसते। या दोघांना नाही जमलं तर आता गायत्री रोहिणीला म्हणते की आपण दोघी जाऊयात आणि त्या दोघांची कवड्याची माळ चोरूयात। तेव्हा रोहिणी म्हणते की हो करेक्ट आणि चल, तर नैना लगेच म्हणते की मॉमीला ऑल द बेस्ट। तर रोहिणी रागाने तिला म्हणते की तू येतेस ना, मी हात जोडते। म्हणून दोघे आता तिकडे माळ चोरायला जातात। त्यानंतर आता इकडे घरी दिनकर घरी येतो। संगीताने सगळं काही सांगितले असते, तर दिनकर म्हणतो की खरंच आजचा दिवस थोडासा उशिरा आला पण चांगला आला, कारण तुझ्या तोंडातून कला आणि अद्वैत जावई बापूबद्दल इतकं छान ऐकायला मिळालं। संगीता आता दिनकरला पाणी प्यायला देते आणि अंबाबाईला हात जोडते की ही अंबाबाईचीच कृपा आहे असं म्हणते। तेवढ्यात काजल सुद्धा तेथे येते आणि हे ऐकून तिला सुद्धा आनंद होतो। संगीता म्हणते की खरं तर अंबाबाईनेच त्या दोघांची गाठ बांधलेली आहे, मला सुद्धा तेच वाटतं आणि आबाजींना सुद्धा तेच वाटतं। जेव्हा त्यांच्या नात्यामध्ये अडचण दुरावा येत असतो तेव्हा अंबाबाई त्यांच्या मदतीला धावून येत असते आणि आता सुद्धा हे अगदी तसेच झालेले आहे। संगीताला खूप आनंद होतो, तर काजल म्हणते की खरे बाई, अहो खरे बाई, तुम्ही जे काही बोलतात ते अगदी एकदम करेक्ट आहे आणि तुम्हाला माहिती आहे का खरे बाई, अहो आपली तायडी अजिबात हट्टीपणा नाही करू शकणार, कारण माहिती आहे का तिकडे सायलीताई सुद्धा तिला समजवण्यासाठी आहेच आणि तिच्याही तोडीस तोड म्हणजे जे काही वरचढ आहे आपले स्टार दाजी आहेत ना तिच्यासोबत। तेव्हा संगीता म्हणते की हो ना, आणि तेवढ्यात काजलला आता तिचा चेहरा थोडासा नाराज होतो आणि ती म्हणते की खरं तर दाई आणि दाजीत दोघात माझ्यामुळेच प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे, त्यामुळे सारखं माझं मन मलाच खात असतं, परंतु आता मात्र असे वाटते की त्यांच्यात जे काही आता दुरावा आलेला आहे ते सगळं काही व्यवस्थित होईल। त्यानंतर आता रोहिणी आणि गायत्री त्या बॅग मध्ये ते माळ चोरायला येतात। ती बॅग नक्की कोणत्या आहे ही रोहिणी आता गायत्रीला शोधायला सांगते आणि तोपर्यंत मी लक्ष ठेवते असं म्हणते। तर तोपर्यंत गायत्री बॅग सगळं काही व्यवस्थित चेक करत असते आणि तेवढ्यात आता दोघींना सुद्धा 2 बॅग मध्ये त्या माळ आहे, तर त्या माळ सापडतात आणि तेवढ्यात दोघी आता त्या लपवणार आणि तोच लगेच कला आणि मानसी तेथे येतात आणि दोघींना म्हणतात की मावशी, अहो तुम्हाला काही हवं आहे का? तेव्हा आता त्या दोघी सुद्धा पदराने आपल्या चेहरे झाकून घेतात आणि काही नाही असं म्हणून त्या आता लगेच तेथून घाबरतच जायला निघतात आणि जाताना मात्र आता त्या दोघी आपल्या हातातील त्या जे काही माळांचे ते पुट्टे आहे तर ते फेकून देतात। तेव्हा आता म्हणजे मानसी म्हणते की कला अगं काहीतरी भानगड आहे, म्हणून ते त्यांचा पाठलाग करायला जाणार, तोच लगेच त्या ज्या फेकलेल्या माळा आहे तर त्या उचलतात आणि ह्या कुठे गेल्या असं मानसी म्हणते। तोपर्यंत कला सुद्धा आता तो तिचा जो काही माळीचा तो पुटका आहे तर तो घेऊन येते आणि ती मानसीला म्हणते की तू त्यात काय आहे हे शोध बरं। कला आणि मानसी दोघी सुद्धा ह्या त्या चेक करतात, तर त्यात कवड्यांची माळ निघते। तेव्हा आता लगेच कला म्हणते की ही माळ कुणाची आहे, आपण विचारपूस करूया। तेव्हा मानसी म्हणते की परंतु त्या बायका कोण होत्या, म्हणून आता तेथे खूप गर्दी जमते। तर मानसी आणि कला तेथील जे काही लोक जमलेले आहेत त्यांना विचारू लागतात की दादा ह्या माळ तुमच्या आहेत का? आणि तेवढ्यात तेजस आणि अद्वैत तेथे येतात। अद्वैत आणि तेजस पुढे येतो, तर तो कलाला म्हणतो की ही माळ तुझ्याकडे। तर कला लगेच रागाने अद्वैतला म्हणते की तू इथे काय करतोस? तेव्हा अद्वैत म्हणतो की ही माळ माझी आहे, मी ती माळ घ्यायला आलेलो आहो। कला लगेच म्हणते की काय, ही माळ तुझी आहे? तू मुद्दाम खोटं बोलतो। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की म्हणजे अगं ही माळ माझी आहे। तर कला म्हणते की अरे ही कवड्यांची माळ तुझी आहे आणि काय तू कधीपासून या सगळ्यावर विश्वास ठेवायला लागला असं कला आता अद्वैतला विचारते। आणि काय रे, माळ तर तुला आणता येते परंतु सांभाळायची अक्कल नाही का तुला? तर अद्वैत म्हणतो की या सर्वाशी तुझा काय संबंध, ही माळ इकडे दे। तर कला म्हणते की नाही देणार। कला म्हणते की घे। तर अद्वैत आता जेव्हा माळ घ्यायला जातो, कला आता वर हात करते, ह्या हातातून त्या हातामध्ये फेकत असते, परंतु ती काही अद्वैतला माळ द्यायला तयार नसते। इकडे तेजस सुद्धा मानसीला म्हणतो की ती माळ माझी आहे, दे। तर मानसी म्हणते की तुम्ही ती कुठून आणली, की फसवणूक करतात? तर तेजस म्हणतो की नाही लकी जाम, ती माझ्या आजीकडे होती, प्रभूंची परंपरा आहे म्हणून देवीला अर्पण करण्यासाठी ती माळ घेऊन आलेलो आहोत आणि जर तुमचा विश्वास नसेल आईला विचारा तुम्ही, आईनेच माळ मला दिलेली आहे। तेव्हा मानसी मनात विचार करते की ही माळ देवीला अर्पण करताना काहीतरी इच्छा बोलून दाखवली जाते, म्हणजे हा माणूस
त्यानंतर आता इकडे कला तर वरती आपले हात घेऊन अद्वैतची बरोबर गंमत करत असते, परंतु अद्वैतसुद्धा काही कमी नसतो. तो आता कलाचे हात असे वरती असतात. तिच्या कमरेला जो पदर खवलेला असतो तो लगेच आपल्या हाताने तो पदर बाजूला करतो आणि कलाच्या हातातील माळ घेतो. कला आता अद्वैतकडे पाहतच असते. आता अद्वैतने कमरेला हात लावला म्हणून कलाला खूप असा आनंद झालेला असतो. ती स्वतःशी खूप अशी हसत असते आणि लाजत सुद्धा असते. त्यानंतर आता इकडे मानसी काही बटाटे घेण्यासाठी आलेली असते आणि तेजस तिच्या मागे येतो, परंतु तेजस आता तिच्या खूप मदत करण्यासाठी प्रयत्न करतो. मानसी काही ऐकायला तयार नसते. मानसी आता खूप तेजसवर ओरडते आणि तेथून ती बाहेर निघून जाते. तोच आता गायत्रीने जे काही गुंड पाठवलेले असतात तर ते गुंड तेथे येतात आणि तेजसच्या डोक्यामध्ये एक मोठा असा काठीने वार करतात आणि त्याला पोत्यामध्ये बांधून ठेवलेले आहे असं दाखवून मात्र गायत्री हातामध्ये चाकू घेऊन येते आणि तुझ्या आजोबांची जी काही अवस्था मी केली होती आज सुद्धा तुझ्या अवस्था मी तशीच करणार म्हणून आता चाकू त्या पोत्यात अगदी जोरजोराने ती खुपसत असते, त्याचे वार करत असते. परंतु पोत्यात आता दुसरं कोणीच नाही असे त्यांच्या लक्षात आल्यानंतर जेव्हा तो गुंड आता पोतं अगदी सोडतो तेव्हा त्यात बटाटे असतात, तेजस तर नसतो. गायत्रीला खूप राग येतो. गायत्री आता ओरडते की तेजस कुठे आहे. तेजस मात्र देवी आईच्या मंदिरात असतो, कारण जेव्हा मानसी पुन्हा बटाटे नेण्यासाठी आलेले असते तेव्हा तेजसचं जे काही पोत्यात त्याला बांधून ठेवलेले आहे तर त्या पोत्यामध्ये जी काही हालचाल होते ते बघून मानसी खूप घाबरते. कोण आहे असं ती ओरडते आणि ते पोतं सोडते आणि त्या पोत्यातून तेजसला बाहेर काढून तुम्हाला बरं वाटतं का असं विचारते. तर तेजस म्हणतो की तुम्ही आलात ना मग मला आणखीन बरं वाटतं. तेजस मानसीला म्हणतो की लकी जाम तुम्ही काही म्हणा, माझ्यावर संकट आले आणि तुम्ही येऊन पोहोचला, काहीतरी आपल्यामध्ये जॉईनिंग तर आहेच. तर मानसी आता खूप रागवते आणि म्हणते की काही नाही आपल्यामध्ये आणि हे बघा मला माहिती होते का तुम्ही गोणीमध्ये बसलेत आणि जर तुमच्या जागी दुसरं कोणी असते तरी सुद्धा मी हेच केलं कारण तुमच्यासारखं लोकांना संकटात टाकायला मला नाही आवडत. आता हे सगळं काही तेजस कसा वाचला हे दिव्याला हात जोडत तो आता आठवत असते. त्यानंतर आता सर्वजण तयार होऊन देवीला नमस्कार करतात. एकत्र आल्यानंतर गुरुजी आता कला आणि मानसी या दोघींना म्हणतात की चला पालखीची मिरवणूक निघायची आहे, तुम्ही दोघींनी देवीची सेवा करायला अर्पण करायला या. तेव्हा आता कला आणि मानसी खूप छान तयार होतात आणि त्या पुढे येतात. कलाने आपला जो काही मुकुट बनवलेला आहे तो छान असा ताटामध्ये सजून आणलेला असतो आणि जी कवठाची बर्फी आहे तर ती मानसीने अगदी छान बनवलेली असते आणि देवीच्या नैवेद्याला ती घेऊन आलेली असते. मनोभावाने त्या दोघी आता देवीला नमस्कार करतात. जानकी, ऋषिकेश आणि सायली अर्जुन सुद्धा त्यांना बघून अगदी खुश होतात. तेव्हा आता दोघी आपण जे काही बनवलेले आहे देवीसाठीची सेवा केलेली आहे तर ती गुरुजींच्या हातात देतात. तेव्हा आता गुरुजी त्यांना म्हणतात की चला देवीची अलंकार पूजा करूयात. तर दोघी आता पुढे जायला निघतात. गुरुजी पुन्हा त्या दोघींना थांबवायला सांगतात आणि दोघी मात्र देवीची अलंकार पूजा करायला चालतात आणि दोघी मात्र अगदी स्वतः मात्र लंकेच्या पार्वती का तुम्ही शृंगार केल्याशिवाय तुमच्या हातून निवळ अशी पूजा कशी चालेल आणि हे काय तुमचे पती कुठे आहे. तर दोघी सुद्धा म्हणतात की आम्ही म्हणालो. तेव्हा आता लगेच अद्वैत आणि तेजस पुढे येतात. तर आता तेजस मानसीकडे तिथे उभे राहून म्हणतो की मी त्यांचा नवरा आहे आणि अद्वैत कलाजवळ येतो आणि गुरुजींना म्हणतो की मी यांच्या बाजूने आहे आणि गुरुजींना दोघेही विचारतात की काय करायचं आहे. तेव्हा आता लगेच गुरुजी कल्पना मावशी असतात तर त्यांना दागिने आणण्यासाठी सांगतात. आता हे सर्व यांना एकत्र बघून रोहिणी, गायत्री आणि नैना यांचा खूपच असा जळफळाट होत असतो. दोघींना सुद्धा गुरुजी बसायला सांगतात. दोघी आता त्या दोन पाटावर बसतात. तेवढ्यात कल्पना मावशी ते दागिने घेऊन येतात. गुरुजी आता म्हणतात की हे बघा तेजस आणि अद्वैत तुम्ही दोघांनी सुद्धा आपापल्या पत्नीला दागिने घाला. कला आणि मानसी दोघींची तयारी नसते, परंतु अद्वैत आणि तेजस लगेच पुढे येतात आणि मंगळसूत्र घेऊन ते दोघे आता दोघींच्या गळ्यात घालतात. अद्वैत कलासमोर ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात घालायला धरतो. तेव्हा कलाला आता जे काही लग्नाचे क्षण आहे मंगळसूत्र घातल्याचे आणि ज्या सुपाऱ्या आहे 7 फेरे घेताना ते पूर्ण केलेचे क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात आणि जेव्हा तेजस मानसीच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालत असतो तर मानसीला सुद्धा आता जेव्हा जो काही प्रकार घडलेला आहे खोटे दागिने आता हे तेजसने आणून दिले आणि त्यामुळे आता जे काही लग्न मोडलेले आहे आणि तिच्या जे काही वडिलांवर त्यांची अवस्था जी काही झाली ती तेजसमुळे झाली.
हे सगळं काही आठवल्यानंतर आता तेजस जेव्हा तिच्या गळ्यात ते मंगळसूत्र घालायला जातो तर मानसी लगेच थांबा असं म्हणते आणि तेजसच्या हातातून ते मंगळसूत्र घेऊन ती स्वतः आपल्या हाताने ते मंगळसूत्र गळ्यात घालते. जानकी, ऋषिकेश, सायली आणि अर्जुन हे बघत असतात. इकडे अद्वैत आणि कलाचं खूप छान सुरू असतं. अद्वैत आपल्या हाताने जेव्हा मंगळसूत्र घालतो तेव्हा कलाला खूप आनंद होतो. कला सुद्धा अगदी त्याला व्यवस्थित सगळं काही करून देत असते. त्यानंतर मंगळसूत्र घातल्यानंतर व्यवस्थित तो हार घालतो आणि अद्वैत, कला अगदी एकमेकांच्या जवळ आलेले असतात. हे बघून सायली आणि अर्जुन खूपच खुश होते. त्यानंतर आता तेजस सुद्धा जे काही कानातील डूल असतात तर तो आपल्या हाताने मानसीला घालतो. हे बघून आता गायत्री आणि दिनीतचा तर खूपच जळफळाट होतो आणि इकडे कला आणि अद्वैत या दोघांचं एकत्र चाललेलं पाहून नैना आणि रोहिणी या दोघींचा खूपच असं जळफळाट होतो आणि आता दोघींना दागिने घालतात. गुरुजी म्हणतात की चला आता दागिने तर घालून झालेत. मग दोघींनी सुद्धा आता जे काही वस्तू बनवलेल्या आहेत आणि तुम्ही नैवेद्य आणि कलाला म्हणतो की तुम्ही मुकुट, दोघींनी देवाला तो अर्पण करायचा. तेव्हा आता कला आणि मानसी पुढे येतात. आता मानसी तिने बनवलेल्या देवाला कवठाच्या बर्फ्याचा नैवेद्य दाखवते आणि कलाही तिने बनवलेला सुंदर असा मुकुट देवीला अर्पण करते. मनोभावाने दोघेही देवीला हात जोडतात आणि चला आता अलंकार पूजा करून घेऊयात असं म्हणते. तेव्हा कलाने सुंदर असा छान मुकुट तयार केलेला असतो. आपल्या हाताने ती देवीला अर्पण करते आणि जे काही अलंकार तिने बनवलेले आहेत ते सुद्धा देवीच्या गळ्यात घालते. देवीचं रूप त्याने इतकं असं सुंदर आणि सुबक दिसायला सुरुवात होते. सर्वांना आता कलाचं खूप कौतुक वाटत असतं. तेव्हा आता सर्वजण मनोभावाने देवीला हात जोडतात. तर गुरुजी आता कलाचं अगदी तोंड भरून कौतुक करतात की वा, खरंच किती सुंदर असा मुकुट आहे हा. आजपर्यंत इतका सुंदर असा मुकुट कोणीही घडवला नसेल. आणि त्यानंतर गुरुजी म्हणतात की आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्याने कोणी कवड्याची माळ आणली असेल तर त्याला पुढे यायला सांगतात. तेव्हा तेजस आणि अद्वैत पुढे येतात तर कला आणि मानसी लगेच बाजूला होतात. दोघे आता मनोभावाने आपली माळ अर्पण करायला पुढे जातात. जानकी, ऋषिकेश, अर्जुन आणि सायली आता खूप खुश होतात. तेव्हा मात्र अद्वैत देवीला हात जोडत मनात आता देवी आईला प्रार्थना करतो की खरेला लवकरात लवकर आमच्या घरी परत येण्याची सद्बुद्धी दे. आमच्यामध्ये जे गैरसमज झालेले आहेत ते लवकरात लवकर दूर होऊन. तेजस सुद्धा देवीला तीच प्रार्थना करतो की मला सुद्धा लकीजाम हवी आहे. माझ्यापासून देवी आई तू तिला दूर करू नकोस. तेव्हा आता दोघांच्या इच्छा बोलून झाल्यानंतर गुरुजी म्हणतात की तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होते आणि मानसीला आता सगळ्यांना प्रसाद द्यायला सांगतात. तेव्हा आता मानसी सगळ्यांना प्रसाद देऊन तेजसच्या हातामध्ये अगदी रागाने तो प्रसाद ठेवते आणि परत त्याला बाजूला ढकलून ती सगळ्यांना प्रसाद देते. तर आता सर्वजण प्रसाद खातात. गुरुजी आता मानसीचं कौतुक करतात की खरंच वाव, खूप छान झाला हा प्रसाद. मानसी खुश होऊन थँक्यू असं म्हणते. तेव्हा आता जानकी सुद्धा मानसीचं कौतुक करते की हो ना अगं मानसी, तू कवठाच्या बर्फीचा जो काही नैवेद्य पहिल्यांदा केला असं खरंच नाही वाटत आणि खरंच खूप भक्तिभावाने केलेला दिसतो. तेव्हा आता खूपच छान झालं असे सर्वजण म्हणतात आणि तेथील आता ट्रस्टमधील एक माणूस म्हणतो की खरंच हा मुकुट सुद्धा खूपच सुंदर झालेला आहे. ह्या दोन्ही मानकऱ्यांनी त्यांचं जे काही कार्य आहे भक्तिभावाने पार पाडलेला आहे. तेव्हा आता सर्वांना खूप असा आनंद होतो. त्यानंतर आता गुरुजी म्हणतात की आता तुम्ही तुमच्या पद्धतीने देवीला नमन अर्पण करा. तर कला विचारते की नक्की काय करायचं आहे. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की काही लोक गातात, काही लोक नृत्य सुद्धा सादर करतात. तर मानसी म्हणते की हे तर आम्हाला माहिती नव्हते. कला म्हणते की हो, आम्हाला देवीची सेवा करायला नक्की आवडेल, मग आम्ही दोघी नृत्य सेवा करेल. आणि मानसी तुला चालेल का. तर मानसी म्हणते की हो. तेव्हा आता लगेच गुरुजी म्हणतात की हे बघा, नुसती नृत्य सेवा अर्पण करायची नाही तर त्यासाठी अगोदर एक प्रक्रिया सुद्धा आहे. तुम्ही दोघींनी ओंजळभर कुंकू घ्यायचे, त्यात हळकुंड, पैसा आणि सुपारी आणि एक तुळशीचं पान ठेवलं जातं. मग 21 प्रदक्षिणा मारताना त्यातील कुंकू ही सांडायला नको आणि 21 प्रदक्षिणा तुमच्या पूर्ण झाल्यानंतर ते कुंकू तुम्ही आईच्या पायाशी व्हायचं आणि म्हणायचं की न सांडता कुंकू आणलं, रुसवा तो जो काही आहे तो कबूल करून घे, रक्षण कर, आम्हाला सांभाळ. म्हणून गुरुजी आता दोघींच्या हातामध्ये 2 असे नागिनीचे पानं देतात आणि त्यावर आता चिमूटभर ते कुंकू टाकतात आणि मनोभावाने देवीला हात जोडून प्रदक्षिणाला सुरुवात करायला सांगतात. हे सर्व बघून आता मात्र नैना आणि रोहिणी यांचा खूपच जळफळाट होत असतो आणि आता हे दोघी प्रदक्षिणा पूर्ण करायला घेतात. त्यानंतर आता इकडे संगीत जेव्हा आपल्या देवघरात येते, परंतु देवघरातील मात्र जो काही कुंकुवाचा करंडा आहे तो पूर्णपणे पालथा झालेला असतो, कुंकू सांडलेलं असतं. ते बघून संगीताला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता संगीता देवीला विचारते की आई अंबाबाई,
अंबाबाई हा कसला संकेत आहे? संगीताला आता खूप रडू येतं. ती दिनकरला आवाज देते की आई अंबाबाई हा कसला संकेत आहे? अहो अहो असा आवाज देत ती दिनकरला बोलावते. दिनकर आता तेथे घाईने येतो. तेव्हा काजल सुद्धा धावत येते. काजल विचारते की आई अगं काय झाले? संगीता आता म्हणते की बघ ना अगं हा कुंकू जे काही करंडा भरलेला होता तो पूर्णपणे खाली सांड आणि हे सगळं असं झालंच कसं? हे सगळे वाईट संकेत आहे. माझी कला आणि माझे जावई बाप्पू गावाबाहेर गेलेले आहे. म्हणून आता संगीता रडतच देवीला हात जोडते आणि आई अंबाबाई माझ्या पोरांना सांभाळ अशी प्रार्थना करते. तर आता दिनकर म्हणतो की संगे हे बघ असं काही होणार नाही आणि हे बघ प्रत्येक वेळेला असं वाईट आपल्या आयुष्यामध्ये घडतं असं काही नसतं. तेव्हा आता संगीता म्हणते की नाही अहो देवी आईने हा खूप मोठा संकेत दिलेला आहे. नक्की काहीतरी वाईट होणार. माझं मन खरंच मला खूप घाबरल्यासारखं होतंय. नक्की असं काहीतरी अपशकुन घडणार आहे. काहीतरी असं वाईट होणार आहे. त्यामुळे देवी आई तूच आता माझ्या पोरांना सांभाळ. माझ्या कलाच्या आयुष्यामध्ये असं कोणतंही काही वाईट घडून देऊ नको. माझ्या पोरांना सांभाळ. तेव्हा आता दिनकर म्हणतो की संगे अगं आपली पोर जेव्हा घरातून बाहेर निघाली होती तेव्हा तर तूच म्हटली होती की आई अंबाबाईने तिच्या संसाराची घडी नीट बसवायला घेतली म्हणून. त्यामुळे आता मात्र तू बघशीलच आपल्या कलाच्या आयुष्यामध्ये देवी अंबाबाई सगळं काही चांगलं घडवेल. आणि तसंही ते देवदर्शनाला गेलेले आहेत. मग त्यांच्या आयुष्यामध्ये वाईट कसं घडेल बरं? जे काही होईल ते सगळं चांगलं होईल. तेव्हा काजल सुद्धा संगीताला समजावते की आई हे बघ बाबा जे काही बोलतात ते एकदम बरोबर बोलतात. तू अगोदर बाहेर ये. परंतु आता संगीता ऐकायला तयार नसते. संगीता त्या देवीला हात जोडून खूप रडते. त्यानंतर आता इकडे कला आणि मानसी त्या प्रदक्षिणा पूर्ण करत असतात. अद्वैत सुद्धा आता कलाकडे पाहतो आणि देवीला हात जोडत म्हणतो की ती जितक्या काही अगदी मनापासून करते तितक्याच प्रेमाने तू सुद्धा ते मान्य कर. कोणतंही विघ्न असं त्यात आणू नको. त्यानंतर तेजस सुद्धा देवीला तीच आता मानसीसाठी प्रार्थना करतो. कला आणि मानसीच्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा देवीला हात जोडतात आणि आपल्या ओंजळीतील ते कुंकू देवीच्या पायी अर्पण करतात. त्यानंतर आता लगेच नैना ही रोहिणीला म्हणते की मॉम इन लॉ आपले सगळे काही प्लॅन फसलेत. आता आपण निघायचं का? रोहिणी आता ही नैनावर चिड शांत राहा नाहीतर मी तुझ्या कानाखाली जाळ काढे. तिने सुद्धा गायत्रीला तेच म्हणतो की चला सगळं काही फसलं आपण निघूयात आता. त्यानंतर आता गुरुजी म्हणतात की चला तुमची सेवा आता अर्पण करा. म्हणजे मंदिराच्या एक अशी समोर एक पारंपरिक घंटा आहे. तर ते घंटेखाली तुम्हाला ही जी सेवा आहे तर ती अर्पण करायची आहे. जे नृत्य तुम्ही करणार आहात तर ते नृत्य तुम्ही तेथे करा. आता घंटा म्हटल्यानंतर आता रोहिणी आणि गायत्री यांचे लगेच चेहरे आता डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन येतात. त्यानंतर मात्र आता मानसी आणि कला लगेच दोघी एकत्र येतात. कमरेला पदर खोसून लगेच नृत्य करायला घेतात. तेजस आणि अद्वैत खूप खुश होऊन त्या दोघीकडे पाहत असतात. सर्वजण टाळ्या वाजवतात आणि दोघी आता मस्त देवीच्या नृत्य करून आता फुगडी खेळत असतात. तोपर्यंत गायत्री ही दिनेशला खुणावते कारण ती घंटा आता यांच्या अंगावर कशी पाडायची हा यांचा एक प्लॅन असतो. रोहिणी आणि गायत्री लगेच आता एकमेकींकडे पाहतात आणि त्या घंट्याचा जो काही दोरखंड आहे तर तो दोरखंड त्यात तोडायला जातात. म्हणजे ती घंटा बरोबर यांच्या अंगावर पडेल आणि अद्वैत कला आता एकमेकांकडे पाहत असतात. तर अद्वैत अगदी खुश होऊन अगदी टाळ्या वाजवतो आणि तेजस सुद्धा. सर्वांचे लक्ष आता कला आणि मानसी या दोघीकडे असते. तोपर्यंत रोहिणी आणि गायत्री तेथे येतात. दोघी आता ती दोरखंड काढून घेतात आणि बरोबर आता लगेच सगळेजण तिकडेच मग्न असतात. कोणाचंही आता ह्या दोघींकडे लक्ष नसते. नैना आणि दिनेश आता हे सर्व बघून अगदी खुश होतात. तेव्हा मात्र कला आणि मानसी तेथे आता नृत्य झाल्यानंतर उभ्या असतात. तेवढ्यात आता ह्या दोघी ती दोर सोडून देतात आणि घंटा ही आता ह्या दोघींच्या अंगावर येत असते. अद्वैत आणि तेजस या दोघांचंही आता बरोबर लक्ष जाते. घंटा यांच्या अंगावर पडत आहे हे समजते. रोहिणी आणि गायत्री तर खूप खुश होऊन हे सर्व पाहत असतात आणि नैना आणि दिनके सुद्धा. अद्वैत आता जोरात हे सर्व बघून खरे असं ओरडतो आणि धावत लगेच तो कलाला वाचवायला येतो. तर तेजस सुद्धा खूप जोरात ओरडतो की लकी जाम. दोघी आता वर पाहतात तर घंटा अंगावर येत आहे. सर्वांना आता हे दृश्य बघून खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता रोहिणी आणि गायत्री खूपच खुश होत असतात. घंटा जसजशी खाली येत असते तसेच अद्वैत आणि कला हे बाजूला अद्वैत कलाला घेतो आणि तेजस हा मानसीला घेतो. आता कला आणि अद्वैत एकमेकांच्या अंगावर जाऊन पडतात तर मानसी आणि तेजस एकमेकांच्या अंगावर जाऊन पडतात. तर आता दोन्ही आता जोड्या एकमेकांकडे पाहत असतात. आता पुन्हा यांचा प्लॅन फसला म्हणून यांचे चेहरे अगदी बघण्यासारखे होतात. नैना, दिनेश आणि गायत्री, रोहिणी यांचा इतका परत जळफळाट होतो. तो काही मोठा घडलेला अनर्थ होणार असतो तर तो टळलेला असतो देवी आईच्या कृपेने. जानकी आणि सायली तर
तोंडाला हात लावून हे सर्व दृश्य पाहतच तेव्हा आता लगेच कला आणि अद्वैत उठतात, मानसी आणि तेजस सुद्धा उठतात. कलाला आता आनंद होतो, ती अद्वैतकडे आता बघत असते खुश होऊन. रोहिणीचा इतका जळफाट होतो. रोहिणी म्हणते की पुन्हा एकदा आता ही कला तर वाचली. तर गायत्री सुद्धा म्हणते की हो ना, तेजस आणि मानसी कितीही अजून वाचले जरी असले परंतु ते अजून एकमेकांच्या जवळ नाही आलेले, मी मात्र आता त्यांना जवळ नाही येऊन देणार. कला ही अद्वैतला थँक्यू असं म्हणते आणि तेजस हा मानसीला विचारतो की लकी जाम तुम्ही ठीक तर आहात ना, परंतु मानसी नाक मुरडत असते आणि त्याला रागाने म्हणते की उगाच काळजी करण्याचे नाटक करू नका. आता जरी तुम्ही जीव वाचवला असला तरी सुद्धा तुमच्यामुळे एक जीव अगोदर गेलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला कधीच माफ नाही करू शकणार. एवढ्यात जानकी धावत येते आणि मानसी कला तुम्ही दोघेही ठीक आहात ना असं विचारते. सायली म्हणते की हो, आज तेजस आणि अद्वैत यांच्यामुळे तुमचा जीव वाचला, त्या दोघांनी तुम्हाला वेळेत बाजूला केले. तेव्हा अर्जुन म्हणतो की पण ही घंटा अशी कशी पडली असेल. जानकी सुद्धा म्हणते की हो ना. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की वकील साहेब अहो, जुनी पारंपरिक घंटा आहे, तुटली असेल ती. तेव्हा आता गुरुजी विचारतात की पोरींनो अहो तुम्ही ठीक तर आहात ना. तर कला आणि मानसी म्हणतात की हो हो, मनोभावे तुम्ही देवीची सेवा केलेली आहे, तिच्या सावलीखाली तुम्हाला काहीच होणार नाही, तिचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असेल. तेव्हा कला ही सायली, अर्जुन, जानकी, ऋषिकेश यांना थँक्यू सो मच म्हणते. तर मानसी सुद्धा म्हणते की हो, तुम्ही सगळेजण होतात म्हणून हे जे काही कार्य आहे ते निर्विघ्नपणे पार पडलं. माझ्या बाबांना जो काही मान मिळालेला होता तर तो स्वीकारून मी देवीला नैवेद्य अर्पण करू शकले, त्याबद्दल खरंच थँक्यू. तर जानकी म्हणते की नाही ग, हे सगळं काही तुम्ही केलेलं आहे, आम्ही फक्त निमित्त पात्र होतो. आणि तुम्हाला खरं सांगू का, या सगळ्यामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ होती म्हणून देवी आईच्या कृपेने सगळं काही निर्विघ्नपणे पार पाडलं. तेव्हा कला आणि मानसी देवी आईचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात येतात. तर गुरुजी म्हणतात की हो, देवी आईच्या कृपेने आज मात्र ह्या मंदिरात जो काही मोठा अनर्थ घडणार होता तो देवी आईच्या कृपेने टळला आणि तुमच्या दोघांमुळे सुद्धा तो टळला आणि हा तर देवीचाच आशीर्वाद आहे. तर आता ऋषिकेश म्हणतो की हो, गुरुजी म्हणालेत की देवीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे म्हणून तेव्हा तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. गुरुजी म्हणतात की चला आता आरती करून घेऊयात, म्हणून सर्वजण आरती करायला येतात. तेव्हा आता सायली ही जानकीला म्हणत असते की यांच्यात जे प्रेम आहे तर ते यांना जाणवत नसेल परंतु लवकरच ते त्यांना जाणवेल आणि आपल्यासारखं सुखी आणि आदर्श संसार ते करून दाखवते. तेव्हा जानकी म्हणते की हो ग सायली, देवी आई या चौघांची इच्छा पूर्ण करेल. तेव्हा आता जानकी, ऋषिकेश, सायली आणि अर्जुन देवीला हात जोडतात. जानकी म्हणते की तुझ्या आशीर्वादाने या दोघींचा संसार सुखाचा होऊन दे. सायली सुद्धा तेच म्हणते, यांची दुरावलेली हे जी काही मन आहे ती एकत्र येऊन दे. म्हणून आता मनोभावाने देवीला हात जोडले जातात. त्यानंतर देवीची आरती होते. कला आणि अद्वैत एकत्र जोडीने देवीची आरती ओवाळतात. त्यानंतर आता मानसी आणि तेजस एकत्र आरती देवीला ओवाळतात आणि त्यानंतर अर्जुन, सायली आणि त्यानंतर जानकी आणि ऋषिकेश सर्वजण एकत्र येतात. आणि मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता अद्वैत हा वकिलांना घेऊन येतो आणि खरेंच्या घरी तो आलेला असतो. वकील साहेबांना म्हणतो की या वकील साहेब या, आणि जी नोटीस आहे ना ती खऱ्याच्या तोंडावर मारा. संगीताला तर खूप मोठा धक्का बसतो. आता संगीता मनात म्हणते की जावई बापू म्हणजे कलाला डिव्होर्स देतात की काय. तेव्हा आता जी काही नोटीस आहे तर ती कलाच्या हातात दिली जाते. तेव्हा आता कला विचारते की कसली नोटीस. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की प्रश्न काय विचारते की वाच अगोदर. डोक्यामध्ये राग घेऊन घर सोडून निघून गेली त्याची ही नोटीस आणि द ग्रेट अद्वैतचा चांदेकरने धरले खरेला वेठी. तेव्हा आता कलाला खूप राग येतो आणि कला रागाने मात्र आता अद्वैतकडे पाहत असते. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.